इचलकरंजी महानगरपालिकेने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला महोत्सवाच्या स्टॉलला किती प्रतिसाद मिळाला आहे, त्याचबरोबर येथील महिला महोत्सवाच्या कार्यक्रमाला किती प्रतिसाद मिळतोय, याचा आम्ही आज स्पेशल रिपोर्ट करतोय. सुरुवातीला पहिल्या नंबरच्या स्टॉलवरूनच आम्ही सुरुवात करतोय. या महिलाताई आहेत. नाव काय आपलं? मी मनीषा पाटील इचलकरंजी. किती दिवस झालं तुम्ही स्टॉल लावलाय? मी आता 4था दिवस झालं स्टॉल दररोज लावत आहे. सकाळी आले की मी संध्याकाळीच जाते. कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? सकाळी थोडासा प्रतिसाद कमी आहे. खरं संध्याकाळी जेव्हा कार्यक्रम वगैरे असतात त्यावेळेला संख्या जास्त आहे आणि मला वाटते थोडंसं ऊन पण जास्त आहे, त्यामुळे बहुतेक महिला बाहेर पडत नसतील. खरं संध्याकाळी संख्या जास्त आहे. मला वाटते दुसऱ्या दिवशी नाही, खरं तिसऱ्या दिवशी संख्या जरा जास्त होती, कारण की लावणीचा कार्यक्रम होता म्हणून. तुम्ही मागाशी खंत व्यक्त केली की जाहिरातीमधून कुठेतरी महिला महोत्सवाचा कार्यक्रम कमी झालाय, कमी लोकांच्यापर्यंत पोहोचलाय. होय, मला वाटते की जरासं जाहिरात करण्यामध्ये थोडंसं कमी पडलेत, कारण की मला वाटते की महानगरपालिका झाल्यापासून पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केलेली आहे ती खरंच चांगली आहे. खरं पण जर घंटागाडी मार्फत जरी ही जाहिरात गेली असती तर मला वाटतं इचलकरंजीमध्ये पूर्ण ठिकाणी फिरली असती. खरं आता त्याला थोडं लेट झालंय. खरं पण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आज प्रतिसाद मिळेल असं आम्हाला वाटतंय. तर ही सुरुवातीची प्रतिसाद आहे. आपण इथं आलेल्या महिलांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत की इथं फिरताना त्यांना कोणता अनुभव येतोय. हे स्टॉल आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे रिकामे आहेत, कारण प्रतिसाद मिळत नसल्यामुळे स्टॉल धारक देखील या ठिकाणी व्यवसायासाठी व्यापारासाठी आलेले नाहीत, हे चित्र आहे. तर आपल्यासोबत या महिला देखील आहेत, स्टॉलधारक आहेत. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. तुम्हाला महानगरपालिकेकडून कोणत्या सुविधा मिळाल्या आहेत स्टॉल धारक म्हणून? स्टॉलमुळं एक नवीन संधी मिळाली. आम्ही नवीन उद्योजक आहे, त्यामुळे एक नवीन संधी मिळाली आम्हाला. बरं. आणि रिस्पॉन्स पण इथं खूप चांगला आहे. हां. बरेच वर्ष झाले हे स्टॉल भरले नव्हते असं आम्हाला कळालं. हां. पण यावर्षी चांगला पहिल्यांदा स्टॉल हां. म्हणजे आम्ही 4 पण वर्षामध्ये महानगरपालिकेने महोत्सव साजरा केला नव्हता. यंदा महानगरपालिके झाल्यानंतर पहिल्यांदाच हा महोत्सव साजरा होतोय. होय होय. पब्लिसिटी एवढी नाही झाली, तीच प्रॉब्लेम होती मेन. ज्यांना माहित होतं त्यांनी एवढंच आले, ज्यांना माहित नाही ते आलेच अजून नाही. लोकांना बरंच कळलंच हां, नाहीये कळलंच की नाही. आहे इथं म्हणून हे आहे असं सुरू आहे. जी माउंट पब्लिसिटी झाली तेवढाच रिस्पॉन्स मिळालाय, तेवढाच रिस्पॉन्स म्हणजे जेवढा महा- हवा होता तेवढा नाही असा मिळाला. महापालिकाकडे जाहिरातीत कमी पडली असं तुमचं म्हणणं आहे. हो हो ऍडव्हर्टाईज केली असती तर भरपूर अजून क्राऊड झाला असता. हो झालं असतं ना आमचं पण. सोय चांगली केली, सोय स्टॉल झाली छान, असती अरेंजमेंट छान केलेली आहे. हा. महानगरपालिकेने सोय चांगली केलेली आहे आणि एक चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं आहे. मात्र जाहिरात झाली नाही, त्यामुळे कुठंतरी ह्या महिला महोत्सवाला प्रतिसाद मिळाला नाही असं त्या महिलांचं म्हणणं आहे. बरोबर ना? हो तर आपण पाहिलं या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिकेने 28 ते 29 लाख रुपये खर्च करून महिला महोत्सवाचं आयोजन केलं. या महिला महोत्सवामध्ये सर्वच पक्षाने या महिला महोत्सवाच्या कार्यक्रमाला सहमती दर्शवली आणि या महोत्सवामध्ये सहभाग घेतला. मात्र कार्यक्रम जे ठरवले होते ते सगळे दर्जाहीन कार्यक्रम होते. कोणतेही कार्यक्रम नामवंत नव्हते आणि त्यामुळेच याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. जागतिक महिला दिनाचा महिला महोत्सवाचा कार्यक्रम आणि इचलकरंजीत प्रतिसाद मिळणार नाही असं आजवरच्या इतिहासात कधीच घडलं नाही. पण पहिल्यांदाच महानगरपालिकेचा महिला महोत्सव आणि त्याला मिळालेला हा अल्प प्रतिसाद, यामधून महानगरपालिकेच्या या उपक्रमाचा दर्जा थेट जनतेला दाखवतोय. आपण पाहू शकतोय या मगापासून त्या महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया, त्याचबरोबर आत्ता जो कार्यक्रम सुरू आहे फॅशन शो, याला देखील अल्प प्रतिसाद मिळाला. म्हणजे जेवढी माउथ पब्लिसिटी झाली तितकेच लोक आले. पत्र त्यांच्या माउथ पब्लिसिटीमधून हेच गेलं की स्टॉल जास्त भरलेले नाहीत. ज्यांनी स्टॉल भरले मात्र ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्यांनी पुन्हा स्टॉल लावण्याचे सोडून दिले. आणि मग नंतर येणाऱ्या लोकांना परत हे लक्षात आलं की इथे स्टॉलच नाहीत. आणि असं करत करत महानगरपालिकेच्या या उपक्रमाची चर्चा इचलकरंजी शहरात रंगू लागले. लाखोंचा खर्चा आणि दर्जा रुपयाचा, अशी परिस्थिती इचलकरंजीतील शहरवासियांना तसेच पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांना पाहायला मिळाली. त्यामुळे एकूणच महानगरपालिका आणि महानगरपालिकातील सत्ताधारी मंडळी यांनी हा महिला महोत्सव नेमका कोणासाठी घेतला, हा महिला महोत्सव कार्यक्रम हा केवळ कार्यकर्त्यांच्या खिसे भरण्यासाठी घेतला का, हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय.
कॅमेरामन संदीप सुर्वेसह मी विनायक कलढोणे.